आज मी मराठा आरक्षणाविषयी माझे विचार मांडणार आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण निर्णयासाठी शासनाला दिलेली 40 दिवसाची मुदत विजयादशमी दिवशी 24 ऑक्टोबरला संपली. यापुढे काय? सर्वांचेच समोर अवाढव्य प्रश्नचिन्ह उभे आहे. वास्तविक 70 वर्षे झोपलेला मराठी समुदाय आता तरी जागा होईल असे मी दिवास्वप्न पाहतोय. आपण सर्वांचे जरांगे पाटलांना सर्वांगीण सहकार्य करणे आद्य कर्तव्य आहे. त्यांची इच्छा आहे की राजकीय पुढाऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी करा. त्यांच्या स्वागताचे लावलेले फ्लेक्स काढून टाका. मी कार्यकर्त्याची मजबुरी समजू शकतो, मात्र निपक्षवादी मराठा समुदायाने विनंती करून नसेल तर दंडेलशाहीने ते फ्लेक्स काढून पेटवावेत. जे मराठी नेते मराठ्यासाठी मताचे राजकारणात कसलाच त्याग करीत नाहीत, धोरण आखत नाहीत, त्यांचे लांगुल चालन करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. इतर धनगर माळी समाजातील नेते व त्यांचा त्याग पहा. राजरोस चुकीची मागणी करून सत्ताधाऱ्यावर दबाव आणत आहेत. मराठा समाजावर केवढा हा अन्याय आहे. वास्तविक मंडल आयोगाने शेती कसणारा मराठा समाज रीतसर कुणबी या कॅटेगरीतून ओबीसीमध्ये घातलेला आहे व त्याचा लाभ मराठवाडा विदर्भातील अनेक जण घेत पण आहेत. कुणबी व मराठा एकच आहेत, त्यात 96 कोळी हा भेदाभेद नाही. त्याचेच रीतसर रोटीबेटी व्यवहार होतात. अनेक शहाण्या लोकांनी कागदपत्रात रीतसर कुणबी जात लावून घेतली आहे. राज्यातील एका जाणत्या नेत्याचेही ओबीसी प्रमाणपत्र माझ्या पाहण्यात आले. कोकणातील राजापूर येथे दर 3 वर्षांनी गंगा उगम पावते. त्याची एक पुरातन आख्यायिका सांगितली जाते. शेती कसणाऱ्या शिवभक्त कुणब्याने पाण्यासाठी परमेश्वराचा धावा केला व त्याची तहान भागवण्यासाठी परमेश्वरांनी गंगेला पाठवले. मला इथे एवढेच सांगायचे आहे, शेती कसतो तो कुणबी व याच कॅटेगरीतून कसलीही झगझग न करता मराठ्यांना एकाच दिवसात आरक्षण मिळू शकते. कंडिशन एकच, माळी समाजातील नेत्यांची तोंडे घटना व आयोगाचे अहवालाने बंद केलीच पाहिजेत. माळी शेती करतो म्हणून ओबीसी आहे, मग मराठ्यांनीच तुमचे काय घोडे मारले आहे? सुरुवातीला माजुरड्या मराठा समाजाने आरक्षण घ्यावयास आम्ही काय मागासवर्गीय आहोत काय असा रुबाब केला. गव्हाबरोबर किडे रगडले गेले. सधन मराठ्यांना त्यांची गरज नव्हतीही, मात्र या व्यापात गरीब मराठा बांधव भरडला गेला. आज त्याचा कोणीच वाली नाही, ना सरकार, ना कायदा, ना घटना, ना मराठी नेता. मराठ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय, हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मात्र आज हाच व्यवसाय लोकसंख्या वाढ, गरिबी, दारिद्र्य, आजारपण, लग्न, शिक्षण, शेतमालाला दर यामुळे धनदांडग्यांनी मराठ्यांची शेती कवडीमोल दराने खरेदी केली किंवा सहकारी कारखान्याच्या नावाखाली अक्षरशः लाटली. पुढे शेतकऱ्याला शेतीही नाही व नोकरीही नाही, कारण सहकारी कारखाने आपल्या नेत्यांनी खाजगी मालमत्ता करून टाकले. त्यामुळे स्वतःची शेती नसल्याने अनेक जण शेतमजूर म्हणून राबतात. 2 वेळचे पोटभर अन्न मिळवण्याची मारामार तेथे मुलांना फी भरून शिक्षण कुठून देणार? पूर्वीच्या काळात प्रत्येक राज्य आपल्या अधिकारात गरजेप्रमाणे आरक्षण वाढवून देऊ लागले. उदाहरणार्थ तामिळनाडू 69%, महाराष्ट्र 52%. हे ज्यावेळी केंद्राच्या लक्षात आले तेव्हा केंद्राने कायदा पास केला, कोणतेही राज्य 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊ शकणार नाही. यापूर्वी झाले ते झाले. सबब मराठा या कॅटेगरीतून जर आरक्षण घ्यावयाचे असेल तर तो कायदा घटना दुरुस्ती लोकसभेत करावी लागेल व देशातील 18 पगड जातीचा विचार करता ते शक्य दिसत नाही व त्या संबंधात महाराष्ट्रातील एकाही खासदाराने लोकसभेत हा प्रश्न आज तागायत मांडलेला नाही. सबब जरांगे पाटलाची मागणीच रास्त असून आपणास कुणबी म्हणूनच आरक्षण मिळू शकते. यात आपलीच माणसे वैयक्तिक स्वार्थासाठी खोडा घालताना दिसतात. त्यांचे खूपच वाईट वाटते. त्याचप्रमाणे मराठा क्रांती मोर्चाचे नेते पण म्हणतात, आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे, कुणबी म्हणून नको. थोडक्यात या महाभागांना आरक्षणच नको असे दिसते. बाबांनो, ज्याला जेथून मिळते ते घेऊ द्या, विनाकारण अडथळा आणू नका.
नसलेली अक्कल नका पाजळू. टिकणारे आरक्षण आजच्या घडीला फक्त कुणब्यांनाच कायद्याने मिळू शकते. फडणवीस सरकारने मराठ्यांना SEBCमधून आरक्षण दिले. त्यामुळे त्यावेळी मराठ्यांना इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश व फीमध्ये सवलत मिळाली. केंद्राने पण गोरगरिबांना नंतर 10% आरक्षण दिले. ठाकरे सरकार सत्तेवर आले व मराठ्यांना SEBC आरक्षण असल्याने त्यांचे EWS आरक्षण त्यांनी काढून टाकले. एकाही मराठी आमदार मंत्र्याने या गोष्टीचा विरोध केला नाही. नंतर कोर्टात ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य ठोस पुरावे सादर न केल्याने मराठ्यांचे SEBC आरक्षण टिकले नाही. आता वेळ अशी आली, मराठ्यांना EWS किंवा SEBC कुठलेच आरक्षण मिळेना. फडणवीसांच्या काळात फक्त 2 वर्षे मराठ्यांना फी सवलत मिळाली. ठाकरे सरकारमध्ये ती सवलत बंद झाली. जमीन दागिने गहाण ठेवून पुढील 2 वर्षाचे मराठ्यांनी शिक्षण पूर्ण केले. गोरगरिबांचा आवाज शासनापर्यंत पोहोचलाच नाही. वास्तविक एकदा आरक्षण मिळाल्यानंतर जैसे ती अवस्था ठेवणे गरजेचे असते, तसे मराठ्याबाबत झाले नाही व राज्याने तशी अवस्था ठेवली असली तरी खाली कॉलेजनी ती परिस्थिती राबवली नाही. विद्यार्थ्याकडून फी वसूल केली व तक्रार तरी कोणाकडे करणार. सर्व कॉलेजेस राजकारण्यांचीच दुकानदारी आहे. परवा शासनाने जाहिरात केली. EWSचा मराठ्यांना सर्वात जास्त लाभ झाला. रीतसर उत्पन्नाचे दाखले देऊन खरोखरचे गरीब 4 वर्षे झाली आजही त्यांना मान्यता मिळालेली नाही. नोकरीत आहे मात्र पगारच नाही. भीक मागून ते जगत आहेत. हे कोणालाही पटणार नाही, मात्र ते सत्य आहे. कोणाचे ऑब्जेक्शन असेल व काही करू शकत असाल तर भेटा मला. राजकारण्यांना मराठा सोडून सर्व जाती धर्माचा पोळका येतोय. फडणवीस सरकारने मराठ्यांना 12% आरक्षण दिले. लगेच मुस्लिम धार्जिणे जागे झाले व मुस्लिमांना पण आरक्षण दिले पाहिजे म्हणाले. मग त्यांनाही 5% आरक्षण दिले. मात्र मुस्लिमांना ऑलरेडी OBCचे आरक्षण आहे याची कोणीही वाच्यता केली नाही. माझ्या ओळखीचे एक मुस्लिम खाटीक आहेत. दिवसाचा टर्नओव्हर आहे 1 लाख व OBC सवलतीचा लाभ पण ते घेतात. दुसरी सोनार ज्वेलर ही सदन जातसुद्धा OBCमध्ये आहे. यांच्यापेक्षा मराठा सदन आहे का? याबाबत आपण कधी आवाज उठवणार आहोत का नाही? माझ्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, भारतातील सर्वात दर्जेदार संशोधन संस्थेचे JEE मेन परीक्षेचे निकालपत्रक आहे. त्यात 241 रँक असणाऱ्या मराठ्याला प्रवेश मिळाला नाही. मात्र कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्याची रँक 60,000 आहे त्याला प्रवेश मिळाला. यात तुम्हाला काहीच अन्याय दिसत नाही काय? काय त्या सवर्णाची मराठ्याची चूक आहे? जातीपातीच्या राजकारणात खरे हिरे कोळशा समान झाले. खालील जातीत गरीबही आहेत नाही असं नाही. अनेक वेळा सवलती घेऊन श्रीमंत होत आहेत. त्यांच्या घरी धुणी भांड्याची कामे मराठी महिला करीत आहेत. आजा, बाप, पंतू, नातू सवलतीचा फायदा घेत आहेत. तोही 4-4 वेळा. एकदा प्रवेशासाठी, नंतर शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्तीसाठी, तिसऱ्यांदा नोकरीत आरक्षणामुळे, चौथा लगेचच प्रमोशनसाठी. यांना क्रिमिनलची अट किती आहे? 8.5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न. म्हणजे मासिक पगार 70,000 असेल तरी त्यांच्या पाल्यास आरक्षणाचा लाभ मिळतो. मराठ्याचे वार्षिक उत्पन्न पण 70,000 नसते तरी त्याला आरक्षण नाही. खरा गरीब आहे त्याला आरक्षण मिळालेच पाहिजे या मताचा मी आहे. कोणीच कोणावर अन्याय करू नये व याबाबतीत सरकारने पण झोपेचे सोंग घेऊ नये. सर्वांना समान न्याय द्यावा. आरक्षणाबाबत सुद्धा समान नागरी कायदा आणावा. आरक्षणाचा मी एक बळी आहे व समाजात माझ्यासारखे अनंत आहेत. माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या सधन प्राध्यापकाच्या मुलास इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. 74 साली क्रिमिलेअरची पद्धत नव्हती. जातीवरच आरक्षण होते. माझा बाप तर हमाली करत होता. त्या प्राध्यापकाचे मुलास गरज नसताना शिष्यवृत्ती, लगेच नोकरी, लगेच प्रमोशन. शेवटी कार्यकारी अभियंता या पदावरून मालामाल होऊन निवृत्त झाला. मी MSc झालो त्यावेळी सर्व मागासवर्गीयांना राहणे खाणे मोफत, वरती शिष्यवृत्ती पण मिळत होती. मार्काची अट्ट नव्हतीच त्यांना. माझ्यासारखे अनेक जण कमवा, शिका किंवा कर्ज काढून शिक्षण घेत होते. पुन्हा नोकरीचे वेळी वर्गातील सर्व मागासवर्गीयांना नेमणुका झाल्या. शेवटी माझी नेमणूक झाली. 33 वर्ष नोकरी केल्यानंतर शेवटचे 1 वर्ष हेडमास्तर झालो.
कॅटेगरीतील उमेदवार 2 वर्षात हेडमास्तर व एकदा हेडमास्तर झाला की निवृत्त होईपर्यंत हेडमास्तर. अनुभव हुशारी काहीच नसताना कालचे पोर हेडमास्टरच्या खुर्चीवर व आम्ही म्हातारी मराठी माणसे समोरच्या खुर्चीवर. इथे काहीतरी सुधारणा व्हावी असे नाही का वाटत? एका व्यक्तीला एकदाच कोणत्या तरी टप्प्यावर सवलत घेता आली पाहिजे. एका घरातील एकालाच सवलत मिळाली पाहिजे. सर्वच्या सर्व भावंडे सवलत मिळवतात की ज्यांचे आईवडिलांनी पण सवलतीचा लाभ उठवला होता. आज मी त्यातून बाहेर पडलो आहे. मात्र ज्या जातीत समाजात मी जन्मलो त्यांच्यासाठी आवाज उठवणे, धडपड करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आरक्षणामुळे जो होरपळतोय त्याचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नाही. जो त्या ठिकाणापर्यंत पोहोचलाच नाही त्याला या गोष्टीचे गांभीर्य नाही. मला काय त्याचे म्हणून तो बिनधास्त आहे. बऱ्याच जणांची मुले खाजगी कंपनीत वेट बिगार म्हणून घाम गाळत आहेत व आरक्षणामुळे शिक्षण, महसूल, झेडपी, पोलीस इत्यादी विभागात चिकटलेले कॅटेगरीतील लोक सर्वांना पिळून काढत आहेत. मराठ्यांना आरक्षण नसल्याने फडणवीस सरकारने मराठ्यांच्या मदतीसाठी सारथी योजना आणली. मात्र आरक्षण असलेल्या समाजाने पण त्यांच्यासाठी बार्टी, महाज्योतीसारख्या योजना कार्यान्वित करण्यास सरकारला भाग पाडले व त्यांना समान अधिकार बहाल करण्यात आले. कोणत्याही मराठा नेत्याने त्यास विरोध केला नाही. काँग्रेसनं तर त्यावर कळसच चढवला. सारथी योजना मराठ्यासाठी तिच्या अध्यक्षपदी ओबीसी नेता वडेट्टीवार यांची नेमणूक केली व या महोदयांनी या योजनेवरच स्टे आणला. तुम्हीच ठरवा कोणत्या पक्षाला मराठ्याबद्दल सहानुभूती आहे. तरीही मराठा समाज यांच्याच मागे कणखरपणे उभा आहे. समाजाचे बऱ्याच अंशी प्रदीर्घ काळ मराठ्यांनीच नेतृत्व केले आहे. त्यांनी मराठे सोडून इतर जातीचाच कल्याणाचा विचार केला. मात्र आज ज्यावेळी मराठ्यावर वाईट वेळ आली तेव्हा इतर जातींनी मराठ्यांना कोलले आहे. सबब ऊट मराठ्या जागा हो. तुमच्यासाठी जरांगे पाटील त्याच्या शरीराला वेदना देत आहेत. त्यांच्या आंदोलनाला थोडा तरी हातभार लावा. सर्व राजकारण्यावर सर्वांगीण बहिष्कार टाका. पटला तर हा मेसेज सरकारपर्यंत जाईपर्यंत व्हायरल करा. मराठ्यांचे वर रक्तरंजित क्रांती करण्याची वेळ येणार नाही ही ईश्वरचरणी प्रार्थना. काही शंका असल्यास अवश्य विचारा. कदम शेडगे सर, व्हॉट्सअप नंबर 70 30 25 26 52. धन्यवाद.